तुम्ही हे थालीपीठ दह्यासोबत, लिंबाच्या लोणच्याबरोबर किंवा चटणीबरोबर खाऊ शकता. अप्रतिम लागतं हे थालीपीठ. बनवायला जितकं सोपं आहे, खायला तेवढंच अप्रतिम आहे हे. अफलातून लागतं आणि रताळ्याचं झटपट कसलीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट बनवून तयार होतं हे थालीपीठ. बघू शकता. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. नमस्कार मंडळी, मी नेहा. नेहास किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण झटपट बनणारं रताळ्याचं थालीपीठ बनवणार आहोत. अप्रतिम लागतं हे थालीपीठ आणि खूप झटपट बनवून तयार होतं. चला तर मंडळी, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. अर्धी वाटी साबुदाणा आणि अर्धी वाटी भगर घेतली आहे. एका साईडला कढई गरम करत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये साबुदाणे टाकायचे आणि भगर टाकायची आहे. छान असं मिक्स करायचं आणि 2 ते 3 मिनिटासाठी हे हलकसं गरम करून घ्यायचंय. आपल्याला याचा कलर चेंज करायचा नाहीये, फक्त नॉर्मल असं गरम करून घेणार आहोत. बरोबर मी इथे 3 मिनिटासाठी भाजून घेतलेले आहे. आता हे साबुदाणे आणि भगर पूर्ण गार होऊ द्यायची आहे. बरोबर इथे 10 मिनिटं झालेले आहेत आणि छान असं गार झालेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मस्त असं बारीक दळून घ्यायची. छान असं पीठ करून घ्यायचं. हे बघू शकता, छान असं दळलं गेलेलं आहे. तरी पण आपण चाळून घ्यायचं हे पीठ. हे जे साबुदाणे थोडेसे जाड राहिलेले ते परत दळून घ्यायचे. इथे पाहू शकता, छान असं पीठ तयार झालेलं आहे आणि छान असं बारीक दळलं पण गेलेलं आहे. त्यानंतर इथे मी रताळे घेतलेले, 3 रताळे घ्यायचे आणि उकडून घेतलेले. नंतर हे मॅशरने मॅश करून घ्यायचे. या पद्धतीने हाताने चुरले तरी होईल. त्याचबरोबर साबुदाणा आणि भगरीचं जे पीठ करून ठेवलेले आहे ते टाकायचे. तुम्हाला किती थालीपीठ करायचे त्यानुसार तुम्ही इथे पीठ घेऊ शकता. त्याचबरोबर बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर टाकायची आहे आणि मिरच्या बारीक चिरलेली 1 मिरची टाकलेली आहे मी हिरवी. जिरे, लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता. मी इथे 1 चमचा लाल तिखट टाकलंय. दाण्याचा कूट 2 चमचे आणि चवीनुसार मीठ. आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचंय आणि जेवढं लागेल तेवढंच पाणी टाकायचंय आपल्याला. आधीच पाणी खूप टाकायचं नाहीये. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचंय. आणि खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही, असा गोळा करून घ्यायचंय. म्हणजे एरवी आपण जसे थालीपीठाला पीठ भिजतो तसं पीठ भिजून घ्यायचंय. इथे पीठ भिजून तयार आहे. झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटासाठी हे मुरू द्यायचंय. 5 मिनिटं झालेले आहेत आणि पीठ छान असं मुरलं गेलेलं आहे. बघू शकता. इथे तवा गरम करत ठेवलेला आहे. त्याच्यावर साजूक तूप टाकून घ्यायचंय. आता हे पीठ घ्यायचं आणि इथे छान असं थापून घ्यायचं. थोडं हाताला पाणी लावायचं आणि छान असं थापून घ्यायचं. तुम्ही याच्यामध्ये बटाटा पण किसून टाकू शकता. राजगिऱ्याचं पीठ, शिंगाड्याचं पीठ हे पण टाकू शकता तुम्ही, तेही छान होतात. थालीपीठ थापून घेतलेलं आहे. मध्ये थोडंसं असं होल करायचं आहे आणि त्याच्यातही थोडं तूप टाकून घ्यायचंय. त्यानंतर झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवरतीच आपण हे
छान भाजून घ्यायचंय. वरून छान असा कलर चेंज झालेला आहे. आता हे पलटून घ्यायचंय. दुसऱ्या साईडनेही छान असं खरपूस भाजून घ्यायचं. हे बघू शकता किती खमंग असं भाजलं गेलेलं आहे थालीपीठ. खायला पण तसंच अप्रतिम लागतं, मऊसूद होतं. बघू शकता किती झटपट उपासाचं थालीपीठ बनवून तयार होतं. हे याच पद्धतीने आपण आता सगळे थालीपीठ बनवून घ्यायचे. बघू शकता गरमागरम भगरीचा आणि साबुदाण्याचं थालीपीठ बनवून तयार आहे. कसलीही पूर्वतयारी न करता खूप सुंदर खुसखुशीत खमंग असं थालीपीठ बनवून तयार आहे. तर मंडळी, तुम्ही पण नवरात्राला नक्की ट्राय करून बघा आणि खूप अप्रतिम लागतं हे. तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.